हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। नांदेड जिल्ह्याच्या किनवट विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत दिसत असली तरी शेवटी भाजप आणि शरदचंद्र पवार गटात काट्याची टक्कर असणार आहे। मात्र भाजपाचे उमेदवार भीमराव केराम यांना 3 तर राष्ट्रवादीला 2 धोक्याच्या घंटा दिसून येत आहे। या धोक्यातून कोण बाजी मारणार हे तर 23 तारखेलाच स्पष्ट होणार आहे। बघूया मराठवाडा न्यूजची एक विशेष रिपोर्ट। राज्यात जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशा परिस्थितीत उमेदवारांची दमछाक होताना दिसून येते। निवडणुकीत कधी कोण केसाने गळा कापेल सांगता येत नाही, कारण निवडणुका म्हणल्या की जुन्या आठवणी समोर येतात। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत पाटील यांना 2024च्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली। कामाला लागले, मात्र मित्र पक्ष असलेल्या भाजपाच्या काही आजी माजी आमदारांनी हेमंत पाटलांना विरोध करत भाजपाला हिंगोली मतदारसंघाची जागा सोडा असा अट्टास धरला। हेमंत पाटलांचा उघडपणे विरोध त्यावेळेस केला। त्यात किनवटचे भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी सुद्धा काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या। आमदार केराम यांच्यासह काही आजी माजी आमदारांनी आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विद्यमान माजी खासदार हेमंत पाटलांचा पत्ता कापला। त्यांच्या जागी बाबूराव कोळीकर कदम यांना उमेदवारी दिली। लोकसभा मतदारसंघात मोदी, शाह, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीसह नितीन गडकरी या दिग्गजांच्या सभा होऊन बाबूराव कोळीकर कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला। शेवटी जनतेने त्यांचा पत्ता कापला। शेवटी जनता जनार्दन मात्र आमदार भीमराव केराम यांनी मित्रपक्ष खासदार हेमंत पाटलांसोबत घनिष्ठ संबंध असताना उघडपणे विरोध केला। विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार भीमराव केराम यांच्या शिवसैनिक वचका काढणार असा प्रश्न किनवट मतदारसंघातील जनतेला पडलाय। त्यांची भूमिका त्यांनी त्यांच्या नेतृत्वाकडे या ठिकाणी मांडलेला आहे। त्याच पद्धतीने आमची भूमिका आमच्या नेतृत्वाकडे मागणे आमची जबाबदारी आहे। शिवसेना म्हणत असेल त्यांचा बालेकिल्ला आहे, तर भारतीय जनता पार्टीने आम्ही म्हणतो आमचा बालेकिल्ला। आमचा बालेकिल्ला नसेल तर आम्ही आमच्या उमेदवारासाठी कशासाठी आम्ही या ठिकाणी आम्हाला जागा सुटली पाहिजे अशी मागणी। आणि ते त्यांचं कुठे आमदार सुद्धा या ठिकाणी नाही। या हिंगोली मतदारसंघामध्ये एकूण आम्ही भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहोत। म्हणजे कोणाचा बालेकिल्ला आहे ते तो लोकांच्या भावनेवरून तुम्हाला या ठिकाणी जास्त नाही। म्हणून मला आपल्या व्रतवाहिनीच्या माध्यमातून विनंती आहे की चुकीचं त्या ठिकाणी गैरसमज पसरवण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीलाच ही जागा या ठिकाणी श्रेष्ठीने सोडलं पाहिजे। अशा ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत या आपल्या मार्फत त्या ठिकाणी गेल्या पाहिजे आणि ही जागा निश्चितच त्या ठिकाणी फेरविवाद होऊन या ठिकाणी भारतीय जनतेला सुटेल अशा पद्धतीचं आम्ही तिघं त्या ठिकाणी सामूहिक प्रयत्न करणार। गाव पातळीच्या कार्यकर्त्यांपासून तर सर्व या भागामध्ये काम करणारे सर्व वरिष्ठ नेते आणि विद्यमान लोकप्रतिनिधी यांना एकत्रित बसून या संदर्भामध्ये सांघिक अशा पद्धतीचं उद्याच्या भविष्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आमचा एक प्रतिनिधी हक्काचा त्या ठिकाणी असावा, आमचा वाटा असावा या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचं उमेदवार आणि खासदार या हिंगोलीमधून व्हावा ही मागणी आम्ही सुरुवातीपासून जे करत होतो त्याची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या भावना परत एकदा आमच्या नेतृत्वाला सांगण्याच्या संदर्भामध्ये ही बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली होती आणि लोकांच्या भावना आम्ही या ठिकाणी ऐकून घेतलेल्या आहेत। आणि 2 दिवसामध्ये आम्ही सर्वच वरिष्ठ या भागामध्ये काम करणारे नेते मंडळी आमच्या नेतृत्वाकडे हे लोकांच्या भावना त्या ठिकाणी कळवणार आहोत आणि विनंती करणार आहोत की हिंगोली मतदारसंघामधून परत एकदा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे। दिलेली उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी फेरविचार व्हावा अशी आमची भूमिका त्या ठिकाणी। दुसरी धोक्याची घंटा 2019च्या निवडणुकीत आमदार प्रदीप नाईक यांच्या 15 वर्षातील आमदारकीच्या कार्यकाळात झालेले विरोधक यांचा थेट फायदा केरामांना झाला। अल्पसंख्याक मते देखील केरामांना मिळाली, ते निवडून आले। मात्र या निवडणुकीत अपक्ष उमेदवार बंजारा समाजाचे युवा नेता सचिन नाईक मैदानात असल्यानं प्रदीप नाईक यांचे काही असलेले विरोधक केरामाऐवजी सचिन नाईकला पसंती देतील असा कयास जाणकारांचा आहे। अल्पसंख्याक मते हे भाजपाच्या NRC बटेंगे तो कटेंगे मुस्लिमांच्या मते भाजपाला नको अशा भाजपाच्या फतव्यानं भाजपाला पसंती देणारे कार्यकर्ते काही का असेना मात्र भाजपापासून सुरक्षित अंतर ठेवत असल्याचे विदारक चित्र मतदारसंघात पाहायला मिळाले। तिसरी भाजपाला धोक्याची घंटा मराठा समाजाच्या आंदोलनात जरांगे पाटलांचा सत्तेला असलेला विरोध दिसून आलाय। 2019च्या निवडणुकीत मराठा समाजाचे मतदान आधी उदर होते। 2024च्या निवडणुकीत मराठा समाजाचे अधिक मते हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचं बोलकं चित्र पाहायला मिळत आहे। हे तर भाजपाचे आमदार भीमराव केराम यांना धोक्याचे संकेत देऊन जात आहे। यातून ते कसा मार्ग काढून आपला विजय निश्चित करतात हे तर येणारा काळ दाखवेल। शरदचंद्र पवार गटाचे 2004 ते 2019 15 वर्षापर्यंत आमदार म्हणून सत्तेत असणारे विद्यमान माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यावर आपले मित्रपक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे ते कार्यकर्ते असल्याचे नाराज असल्याचे सूर मतदारसंघामधून चर्चेला जात आहे। आज जरी ते मित्रपक्ष असले तरी महाविकास आघाडी होण्यापूर्वी ते शत्रू पक्षात होते विसरता कामा नये। निवडणुकीच्या रणधुमाळीत कधी कोण आणि कोणाचा वचका काढेल हे तर संशोधनाचा विषय।
प्रदीप नाईक हे बंजारा समाजाचे असून अपक्ष उमेदवार युवा नेता सचिन नाईक हे देखील बंजारा समाजाचेच असून मंत्री संजय राठोड यांचे निकटवर्ती आहे. नाईक यांची बंजारा समाजासह अल्पसंख्याक मते घेतात किती यावर प्रदीप नाईक यांचा राजकीय भवितव्य अवलंबून आहे. नाईक याची आजी माजी आमदारांवर आग ओकत असल्याचं पाहायला मिळालं. पूर्ण रेल्वे स्टेशन भरलेला गजबजलेला दिसेल की रोजगारासाठी हे लोक कुठं परराज्यात चाललेले आहे. रोज कोणते दिवस जा तुम्ही आदिलाबादला या किनवट माहूर रेल्वे जो चालतो त्या ठिकाणी रोजगारासाठी हाताला काम नाही आहे. लोकांना हाताला काम नाही आहे. यांनी या 15-20 वर्ष सत्तेत असून सुद्धा या लोकांना काम करता आलेलं नाही आहे. कोणते ठोस काम नाही आहे. केवळ रस्ते आणि नाली याच्या पलीकडे याची दूरदृष्टी नाही आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये तुमचं नाव सुरू बिलकुल. मी इच्छुक म्हणून तर मी गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघात काम करत आहे. कोणतेही पद नसताना माझ्याकडं सचिन नाईक मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेकशे गाव खेडी तांडीवाडी जेवढेही काही असेल त्या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्याकडून कोणते पदावर नसताना सुद्धा जेवढं काही माझ्या मार्फत माझ्या मित्रमंडळाच्या मार्फत न्याय देण्याची भूमिका माझी राहिलेली आहे आणि भविष्यात बी राहणार आहे. केवळ निवडणूक आली म्हणून केवळ आपण बॅनरबाजी किंवा लोकात जाणं हा माझा स्वभाव नाही आहे. मी सतत निवडणूक असेल किंवा नसेल पण मी जनतेत राहणारा एक कार्यकर्ता आहे आणि पुढे राहणार. पक्षाने संधी जर दिली तर बिलकुल मी पक्षांनी संधी द्यायला पाहिजे. खरोखरच जेन्युइन सर्वे जर झाला तर जनतेचा कौल आहे. आज तिसरा पर्याय जनतेला हे दोघंही नको. केवळ किनवट माहूरची जनता आज त्यांना कळालेलं आहे की भविष्यात विकास पाहिजे. केवळ जातीपातीचं राजकारण किंवा आर्थिक हे करून आपल्याला चालणार नाही. कारण आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, बेरोजगारी समस्या असेल, ह्या अनेकशे पिण्याचं पाण्याचं आज बी तुम्ही जा काही तांड्यात गावात 10-10, 15-15 दिवस लाईट नसते. उन्हाळ्यात अनेक तांडे असे आहे की तहानलेले आहे. पाणी सुद्धा नाही मिळत. 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर पासून पाणी सुद्धा आणण्याचं आज इथं परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. रस्ते सुद्धा नाही आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण विचार आज कोणत्या याच्यात चालून राहिलो आपण. पण आजही जोड रस्ते गावाला तांड्याला जोड रस्ते सुद्धा नाही आहे. हे लोक कधीही सांगणार नाही आणि हे सत्यता या लोकांनी कधी आणून देण्याचं हे खटाटोप करत नाही. कारण यांना फक्त केवळ बस आमदार कसा झाला पाहिजे आणि टक्केवारी कशी वसुली केली पाहिजे. एक जातो पुण्याला, एक जातो चेन्नईला. निवडून आल्यावर यांचा काही संबंध नाही जनतेशी. सामान्य जनतेचा प्रश्न काय असतो, घरकुल असेल, अनेकशे प्रश्न आहे जे या लोकांनी कधीही यांना महत्त्व दिले नाही आहे. यांनी 20 वर्षात 25 वर्षात या दोन्ही आजी माजी आमदारांनी एक तरी सामाजिक कार्यक्रम उपक्रम दाखवा. आरोग्य शिबिर असेल या सामूहिक विवाह मेळावा असेल, रोजगार मेळावा असेल, या लोकांनी कधीही नाही घेतलेला. स्वतः सचिन नाईक यापूर्वी सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद या कुठल्याही निवडणुका लढवल्या नाहीत. थेट विधानसभेत अपक्ष उडी घेतल्यानं त्यांना राजकीय अनुभव आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. सचिन नाईकांचे कार्यकर्ते जोमानं काम करून शेवटपर्यंत अशीच परिस्थिती कायम ठेवतील तर प्रदीप नाईक यांना धोक्याची घंटा म्हणायला हरकत नाही. या मतदारसंघात 10% मतदार हे बेटे आणि वॉचच्या भूमिकेत आहे. उमेदवार कोण निघू शकतो याला धक्का देऊन विजयाची माळा गळ्यात घालणार यात शंका नाही. सचिन नाईकांचे कार्यकर्ते काही म्हणत असले तरी शेवटी प्रदीप नाईक आणि भीमराव केराम यांच्यातच काट्याची टक्कर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वरील धोक्याच्या घंट्यातून कोण मार्ग काढून आपला राजकीय भवितव्य ठरवेल 23 तारखेला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज. न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.